मित्रहो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला काटकसरीचं आवाहन केलं आणि जनतेतून याला प्रचंड असा विरोध झाला. विरोधाबरोबरच त्यांच्या या आवाहनाची टिंगल सुद्धा करण्यात येत आहे. कोरोनाच्या काळात बघा, तेव्हा सुद्धा थाळी वाजवायला सांगितली होती. आता ही थाळी वाजवून कोरोना पळून गेला का किंवा जाणार होता का? हे थाळी, ते दिवे वगैरे ते प्रकरण अजूनही लोक विसरलेले नाहीत. आणि आता तर काय, त्यांनी काटकसरीचं जे काय आवाहन केलं आहे ते खरं तर त्यांच्यावरच बुमरॅंग ठरू लागलेलं आहे. राजकीय विरोध तर होतोच आहे व पण भाजपच्याच नेत्यांनी या आवाहनाला केराची टोपली दाखवली. केराची. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची शेकडो गाड्यांची ताफे रस्त्यावरून धावत आहेत. मोदी सरकारच्या चुका झाकण्यासाठी जनतेला वेठीस कशासाठी धरता? मग काटकसरीची सुरुवात स्वतःपासून करा, अशा प्रकारची प्रति आव्हानं देखील आता दिली जाऊ लागली आहेत. राज ठाकरे यांनी तर काही मुद्दे मांडून चुका तुमच्या आणि त्याचा भुर्दंड जनतेला का, असा सवाल सुद्धा विचारलेला आहे. थोडक्यात काय तर या प्रकरणामध्ये भाजपाची पुरती नाचक्की होत आहे. काँग्रेसने तर भाजपाला पळता भुई थोडी करून टाकलेला आहे आणि हा सगळा हल्ला थोपवणं भाजपासाठी आता कठीण झालेला आहे. मग अशा वेळी काहीतरी खोटं करून बचाव करायचा प्रयत्न केला जातो. 12 वर्षापासून भाजपा सत्तेत आहे, पण इंदिरा गांधी यांनी काय केलं, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी काय केलं, एवढंच विचारलं जातं. 12 वर्षात आपण काय दिवे लावलेत हे मात्र सांगितलं जात नाही. आणि सांगणार तरी काय म्हणा? महागाई वाढवली, बेकारी वाढवली, सर्वसामान्य लोकांचं जगणं कठीण केलं, हे सांगायचं तरी कसं? आता काटकसरीच्या मुद्द्यावर भाजपावर चोहोबाजूने हल्ला झाला आणि देशामध्ये सगळीकडे एक जुनी बातमी व्हायरल करण्यात आली, इंदिरा गांधी यांच्या काळातली. सोशल मीडियामध्ये द हिंदू या इंग्रजी वर्तमानपत्राचं कात्रण शेअर होत आहे. त्यात इंदिरा गांधींनी त्यांच्या पंतप्रधान पदाच्या काळामध्ये देशहितासाठी सोनं खरेदी करू नका असं आवाहन देशवासियांना केल्याची हेडलाईन दिसते. म्हणजे इंदिरा गांधी यांनीही हेच केलं होतं हे दाखवण्याचा हा एक केविलवाणा प्रयत्न. द हिंदू या वर्तमानपत्राचं हे जुनं कात्रण दिसत असल्यामुळे लोकांचा विश्वास बसू लागला आणि मोदी समर्थक लोकांना पुन्हा एकदा लोकांना फसवण्यात आल्याचं, त्याचं यश मिळाल्याचं असं त्यांना एक आनंद झाला. या अंधभक्तावर काँग्रेसनं जोरदार हल्ला चढवला. काँग्रेसनं आधी या बातमीची खातरजमा करून घेतली. इंदिरा गांधी यांच्या नावानं व्हायरल होत असलेली ही पोस्ट देशभरातील मोदी समर्थकांनी आपल्या फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामवरून जोरदारपणे शेअर केली. यामध्ये अनेक मान्यवर व्यक्तींचा सुद्धा समावेश आहे. एकूणच हे सर्वजण AI माध्यमातून बनवण्यात आलेल्या बनवेगिरीचे बळी पडलेले आहेत. पण आता या बनवेगिरीच्या मागचा उद्देश काय आहे, कुणी हा प्रकार तयार करून शेअर केलेला आहे, याची चर्चा तर होणारच. त्यावरच आता काँग्रेसनं देखील अधिकृतरित्या आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. स्वतःची नाचक्की लपवण्यासाठी फेक न्यूज आणि वर्तमानपत्राची बनावट कात्रणं छापण्याचा कारखानाच त्यांनी उघडलेला आहे. इंदिराजींनी सोनं खरेदीला बंदी घातली होती किंवा मनमोहन सिंगांनी इंधन रोखलं होतं, अशा बाळबोध आणि निर्लज्ज पुढे आता त्यांच्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून पोहोचवल्या जातील. त्यामुळं या पोस्टपासून सावध राहा, कुठल्याही बोलतापाना बळी पडू नका. काँग्रेसच्या खंबीर नेतृत्वानं देशाला नेहमी दिशा दिलेली आहे. जेव्हा जेव्हा देशावर संकट आली तेव्हा तेव्हा काँग्रेसनं ढाल बनवून जनतेचं रक्षण केलेलं आहे. त्यांनी जबाबदारी झटकून पळ काढलेला नाही किंवा संकटाच्या काळामध्ये इव्हेंटबाजी केलेली नाही. काँग्रेसचा इतिहास संघर्षाचा आणि कर्तव्याचा आहे, डरपोकपणाचा नाही. द हिंदू या वर्तमानपत्राचं कात्रण व्हायरल केलं जात आहे, पण ते AI मदतीनं बनवण्यात आलेलं आहे. काँग्रेसनं अंधभक्ताच्या कारस्थानाची पुरती हवा तर काढून घेतलीच, पण त्यांची खरी हवा तेव्हा गेली बघा, जेव्हा द हिंदू या वर्तमानपत्रानंच सत्य परिस्थिती सांगितली तेव्हा. इंदिरा गांधी यांच्या नावानं जी फेक बातमी व्हायरल केली गेली
त्या दिवशीच्या वर्तमानपत्रामध्ये हेडलाईन काय होती तेच हिंदूनं सांगून टाकलं. ही बातमी त्या दिवशी इंदिरा गांधीच्या संदर्भातली नव्हती हे मूळ पेपरच्या कात्रणातून स्पष्ट होतं. त्यामुळं सध्या सोशल मीडियात व्हायरल झालेले हे कात्रण बनावट AI मार्फत तयार करण्यात आलं तर हिंदूनं म्हटलं. आता हे हिंदूनच म्हटलेलं आहे, त्यामुळं याच्यावर पण का परंतु वगैरे हे काही विचारायची आवश्यकता उरत नाही. त्यामुळं अंधभक्ताची उरली सुरली हवा सुद्धा निघून गेली आणि पुन्हा एकदा खोटा प्रचार करून जनतेची कशी दिशाभूल केली जाते हेच समोर आलं. खोटी बातमी पेरण्याचा प्रयत्न झाला, पण हे उद्योग करणाऱ्यांचंच हसं झालं. अंधभक्तांच्या या नुसत्या उद्योगाला तुम्ही काय म्हणाल मित्रांनो, जरूर सांगा. आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.